फ्रेंड, आज आपण अंड्याची करी बघूया. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी खोबरं घेतलं आहे किसून, एक टॅमॅटो घेतला आहे बारीक कापून, 2 कांदे उभे कापलेले आहेत आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या. तर आता याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं, त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांदा असा मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा तेलात परतवून. कांदा लाल झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये बाजूला कांदा करून खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं पण चांगलं असं लाल वगैरे मस्तपैकी भाजून झालं की त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहोत. ते बघा, खोबरं आणि कांदा भाजून झालं. आता बाजूला करून टॅमॅटो टाकूया आणि परतून घेऊया. हे सगळं साहित्य आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. लसूण वगैरे टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं साहित्य आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. साहित्य वाटून झाल्याच्या नंतर आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून मी 4 अंडी उकडून घेतली आहेत, त्याचे अर्धे अर्धे भाग केले. तर आता ही अंडी आहे ती थोडी हळद टाकली तेलामध्ये, थोडासा मसाला टाकला मालवणी, आणि आता ही अंडी आहे ना त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. ही फ्राय का करतात, कारण मग ग्रेव्हीमध्ये जेव्हा अंडं जातं ना तेव्हा व्यवस्थित राहतं, ते फुटत नाही, अशी गोष्ट आहे. तर आपण ती खालीवर असं परतूया जरा. गॅस मंद आचेवर ठेवायचा, बारीक ठेवायचा, आणि हे असं परतून घ्यायचं. तर ही अंडी फ्राय झालेत. आता बाकीची थोडी अंडी आहेत ती अशीच फ्राय करून आपण घेऊया आणि पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. अंड्याची भाजी छान होते, अशी तुम्ही करून बघा. आता त्याच तेलामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, 4 कढीपत्त्याची पानं चांगली अशी परतून घ्यायची. कांदा असा चांगला लालूस व्हायला हवा. त्याच्यानंतर आपण मध्ये वाटलेलं वाटण त्या ग्रेव्हीमध्ये परतून घेऊया मस्तपैकी. तिला चांगलं तेल सुटायला पाहिजे ग्रेव्हीला, तोपर्यंत आपण 2 मिनटं झाकण ठेवूया, म्हणजे ग्रेव्हीला तेल चांगलं सुटेल. हे बघा, मस्तपैकी ग्रेव्ही झाली. आता तिला बुडबुडे आले, शिजले आहे ग्रेव्ही आता. त्याच्यानंतर मग फ्राय केलेले अंडी ते आपण त्यामध्ये हळूहळू सोडू. अंडी सोडून झाल्याच्या नंतर त्यावर चवीपुरतं मीठ टाकूया. चवीपुरतं मीठ टाकून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर आपली अंड्याची ग्रेव्ही, अंड्याची भाजी ही तयारच आहे. तर तुम्ही अशी करून बघा, छान आहे. आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.